मुरमुरु में चुनावी माहौल गरमाया। उम्मीदवार के घर के बाहर भानामती का मामला, लोकतंत्र पर हमला, अमृता गौरव मोर्चे का तीव्र विरोध। मुरमुरु नगर परिषद चुनाव के दौरान एक चौंकाने वाला भानामती काला जादू करने का मामला सामने आया है। राष्ट्रवादी की प्रत्याशी अमृता गौरव मोर्चे के घर के बाहर अज्ञात व्यक्ति ने नारियल पीन, चुभाए हुए नींबू, हल्दी और कुमकुम रखकर जादू टोने जैसे कृत्य किया। जिस स्थान पर हाल ही में मुशर्रफ घाटगी की सभा हुई थी, उसी मुख्य बाजार क्षेत्र में शुक्रवार तड़के यह घटना घटी। इस पूरे प्रकरण से शहर में दहशत और आक्रोश का वातावरण फैल गया। लोकतंत्र पर हमला किए जाने का आरोप लगाते हुए अमृता गौरव मोर्चे ने इस घटना की कड़ी निंदा की है और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। नमस्कार, मी गौरव विकास मोर्चे, माझी पत्नी अमृता गौरव मोर्चे प्रभाग क्रमांक 3 मधून इलेक्शन लढवत आहे। इलेक्शन लढवत असताना विरोध होत राहणार हे आम्हाला माहीत आहे, पण आज सकाळी आमचे वडील नियमाप्रमाणे सकाळी उठले असता दारामध्ये बघितलं असता भलताच प्रकार जाणून आला। आम्हाला भानामतीचे प्रकार जाणून आले। मी फक्त जनतेला एकच आवाहन करेन की बाबा अशा प्रकारानं जर निवडणूक लढवता आली असती आणि जर जिंकता आला असतं तर अवश्य सर्वांनी हेच केलं असतं आणि अशा कोणत्याही अपप्रचाराला आम्ही बळी पडणार नाही आणि अशा प्रकारांना कोणत्याही प्रकारांना आमचं खच्चीकरण होणार नाही। आणि जनतेला एकच आवाहन करेन की बाबा अशा कोणत्याही प्रकारची असली प्रवृत्ती बाळगून कोणत्याही प्रकारचं कृत्य करू नका। झालं घडलं असेल तर ते ज्यांनी केला असेल त्यांनी मोठ्या मनानं दिलगिरी व्यक्त करावी। आम्ही त्यांना मोठ्या मनानं माफ करू आणि असे कोणतेही प्रकार परत घडू नयेत। चालली खेळीमेळीनं इलेक्शन चालू आहे, अशीच चालत राहू दे, असले कोणतेही प्रकार घडू नयेत। नमस्कार।